आणि आपल्या अध्याचा प्रत्येक शब्द प्रत्येक ओळी माऊलीनं भावार्थ घेऊन राणीच्या बोधामुळे मन थांबलं. त्याला अध्यात्माचे दर्शन होतात, आत्मलाभ होतात. त्या ओळीमुळे जे पुण्य प्राप्त होतं, जे अगाध अधिकार तयार होतो आणि अध्यात्माचा लाभ बुद्धीला होतो, डोळ्याला नाही. डोळ्या एवढं बुद्धी आहे. डोळ्यानं भगवंताला पाहणं त्रिपुटीचं दर्शन आहे आणि त्याची बुद्धीच्या द्वारे त्याची ओळख होणं आत्मदर्शन. एक दर्शन साकार असतं, एक निराकार असतं. साकार आहे काही अवतार कार्यामध्ये तयार. साकार दर्शन मायेच्या द्वारे, पण खरं हे निराकार आहे. जसं मुलीला माहेर प्रिय आहे पण काही काळ अनंत काळ तसं साकार काही असं त्या अवतारामध्ये काही काळ त्यांचं कार्य लीला करणं आणि निद्रामाला जाणं. असं मुली वाढती जन्मपती अंगात ठेवती पण त्या अंगात पण पडायला लागतं, तसं साकार पण पडायला. पण साकाराला काहीतरी मर्यादा आहे. निराकार अमर्याद एक सूक्ष्म असतो. अमर्याद मध्ये त्या रूपाची जाणीव होती, ते दिसत. समुद्र नगर एवढा आहे का अथांग आहे ना, मी पाहण्याच्या पुढे समुद्र आहे, तुम्हाला दिसत नाही हा वेगळा भाग, परत नंतर जात हा वेगळा भाग. तसं भगवंतापर्यंत बुद्धी राहत नाही, तिला ओळख होत नाही, त्याची नजर नाही जाणार तुम्हाला. समुद्र अथांग आहे, एवढं पाहू शकतो आपण. अलीकडचा भाग दिसतो, पुढे असं दिसणार भाग साकार आहे, असणार लांब आहे. म्हणून तर एक आग्रही भक्ती आहे आणि एक निराकार भक्ती आहे, एक साकार भक्ती आहे, एक सगुण साकार आहे, निर्गुण निराकार. ते गुण बी नाही, आकार बी नाही, नाम बी नाही, दृश्य बी होत नाही तो, पण त्याच्यापासून जगत टिकत नाही. दृश्याला एक आधार आहे तो परमात्मा निराकार. ते दर्शन नाही, ते नसेल तर जीव नाही, ते नसेल तर शिव नाही आणि त्याची ओळख नाही. मोरा जे आहे म्हणून शिव आहे, जे आहे म्हणून जगत आहे, जे आहे म्हणून हा देह आहे, जे आहे त्याची ओळख नाही आणि नाही त्याचं रूप. एक सूक्ष्म आहे, कळून घ्यायचा अधिकारवंत बुद्धीला कळतो. तपोमय अंतःकरणात हे थांबतो आणि साधूच्या संगतीमध्ये तो परमात्मा प्रगट होतो. प्रगट होऊ शकत नाही तो. तसं आंब्याला तोर आल्याचा आंबा लागत नाही, तोर नाही आंबा नाही. तसं अधिकार नाही तर परमात्म्याची ओळख नाही. अधिकार तुटे असेल तर पण नाही, तो लागून कधी पडून जातो, तो लागून पडून जातो. आंबा येतो का नाही, तो लागून टिकावा लागतो तर आंबा तयार होतो. तसा अधिकार वाढावा लागतो तर मग स्वरूपी आंबा येतो, रस भरित. म्हणून अधिकार जो आहे त्या करण्याची अवस्था आहे. त्या अवस्थेतून त्या परमात्म्याला जाण्याचं ते अंतःकरण परिपूर्ण अधिकारयुक्त पाहिजे आणि बोधात पकडणार पाहिजे, वेदाला जाणणार पाहिजे आणि त्या अंतःकरणाला मी कोण करणार ही अवस्था आली पाहिजे. तेव्हा ते अंतःकरण ईश्वराला समर्पित होतं आणि मग खरी ओळख होती, भगवंताची भेट होती. तीच खरी ओळख आणि तोच खरं प्रेम आणि तेच खरा भेद आणि तोच खरा आत्मसाक्षात्कार जो ज्ञानानं होतो. ज्ञानाशिवाय साक्षात्कार नाही, बिलकुल नाही. भक्तीशिवाय भगवंताचं प्रेम नाही, फक्त असतं प्रेम. अधिकार असं ते ज्ञानाची शक्ती आहे. अधिकार नाही ऐकलं काय बघेल. एक उदाहरण द्यायचं की छोटी 5 वर्षाची मुलगी आहे, पहिल्या काळात लग्न करायची 7 वर्षाला 10 वर्षाला, पण 5 वर्षाच्या मुलीला जर नवरा 10 वर्षाचा भेटला तर त्याला नवरा कळतो का, त्याला मार किती बुक्का.
तिथे तिथे भांडण करते तिथे. मग जसं तिला तो नवरा आहे मारून हे कळत नाही, सात परमात्मा हे तिला कळत. तिला समोर पती पण माहित आहे तिला, तुमच्या सोबत आहे ना, माहित आहे तुम्हाला. म्हणून वेदांताचा जो रस्ता आहे आपल्या जीवनमुक्तीला, वेदांताचं जे आपल्याशी आपण रोज श्रवण करतो, मनन करतो, चिंतन करतो, अध्ययन करतो, अभ्यास करतो, तर ते आपल्या हृदयाची तपश्चर्या होती, आपल्या आयुष्याची. ते तप म्हणतात त्याला. जसं ऋषी मुनी, आता मी कसं काय सगळंच काय सांगत बसत वय होत नाही का, पण किती सांगत संपत नाही. हे समुद्र आयुष्यभर ऐकलेले आणि निर्जन वनामध्ये जाऊन एकांतात ऐकायचं. गुरुजीमुळे घराघरात व्हायला तर ही विद्या घरामध्ये बसून ऐकायची नाहीये. हे संत साधू ऋषी मुनी राजे जेव्हा महाभारत झालं कोणते निघून गेले राहणार. या आंदोलन केले आत्मदृष्टी नव्हती, कोणती पण गेली निघून, पांडवांशी राहिले नाही. आणि ह्या ऐकले शेवटी भयानक मृत्यू झाला त्यांचा, वन पेटलं. त्याच्यामध्ये धृतराष्ट्र गांधारी, ते भावाचा असो, बहिणीचा असो, आईचा असो, गावचा असो, शेजाऱ्याचा असो, एखाद्या शेजाऱ्याला बोलत नाही किती वर्ष बोलते का, आमच्या बोलणं नाही म्हणते. सकाळचा विषय आपला इंद्रिय विषयाच्या गाठी. अपयशा सुटती किरीटी. अपयश म्हणजे सहज. मना मायेच्या पोटी रिगती दाही. गायचं कुशीत बिलगून बसत असे काही इंद्रिय अंतर्गतात मध्ये बाहेर येत नाही. काही इंद्रियाच्या आवृत्त्या बाहेर असतात ना, देहाकडं, जगताकडं, क्रोधाकडं, विषयाकडं बाहेर येतात, मागे जातात, अंतर्मुख होतात. त्याला म्हणले माऊली, मन मायेच्या पोटी रिगती दाही. मन मायेच्या, मन गती आहे. जसं आईला लेकरू बिलगून राहतं तसं मन भगवंताला बिलगून राहतं आत. आणि सुटी विषयाच्या गाठी, इंद्रिय विषयाच्या गाठी. इंद्रियाच्या विषयाची गाठ बांधलेली आहे. विषय म्हणजे मुलगा सुद्धा होऊ शकतो, विषय म्हणजे पती होऊ शकतो, विषय म्हणजे आई पण होऊ शकते. नाही होऊ शकत का? त्या वृत्तीला, त्या इंद्रिया, ते देहा संबंध असतात आणि त्या दोघांची एक गाठ असते ना. म्हणून इंद्रिय विषयाच्या गाठी तर सुटतात. अजून हे ऐकल्यावर हे ज्ञान तुला कळायला. इंद्रियाची विषयाची गाठ घट्ट बांधलेली असते अविद्येमुळं. ती अविद्या जळून राख होती ब्रह्मज्ञानामुळं. आणि ते इंद्रिय ते विषय अलग होतात आणि ते इंद्रिय अंतर्मुख होतात. आत्मारामाच्या कुशीत सहज जातात, त्या सुखाला भोगत निवांत राहतात. इंद्रिय कुणा विषयाकडे येत नाही. व्यवहार झाला तरी इंद्रिया विषयाचा ऐक्य राहत नाही आणि इंद्रिय विषयाला ओळखत नाही, कारण ओळख परमात्म्याची असते. म्हणून हे वेदांत जेवढा सोपं नाहीये. कथा काय काय, राम कोण होता, कुठे गेली, भागवतात कृष्णाला काढे आणि अवतार कार्य पुरेसा काय आणि जे व्यापक आहे सदा. ते जात बी नाही, येत बी नाही, त्याला नाम बी नाही, त्याला रूप नाही आणि त्याच्यापासून जगत बी नाही. वेदांताची शक्ती महान आहे, पण वेदांताला गरज नाही आजकाल लोकांना. कथा केल्या, आपल्या कीर्तन काढले, विषयाच्या गाठी तेव्हा सुद्धा त्या पैशी एका क्षणामध्ये गाजना असं जर वागशील, असं गुन्हा सोडशील, माझ्या अंतर्मुख होशील, माझ्या ज्ञानात राहशील आणि मला ओळखशील, तर वृत्ती आणि विषय अलग अलग. ह्याला म्हणते अध्यात्म, ह्याला म्हणते परमार्थ, ह्याला म्हणते स्वानंद, ह्याला म्हणते परमानंद. ज्या ठिकाणी भगवंतापाशी त्याला कार होती, जगताला देहाला सोडून भिन्न होती आणि ईश्वराशी अभिन्न होती, त्याला म्हणतात भागवत. आज सोडून निघाले, दगड काढला की कुठे बी त्याचे कार होते आणि आत्मचिंतनामध्ये ती स्वतःच सुख होती. ती भगवंतापाशी राहते, तिथे देहात नसती. तुम्हाला दिसन देहात व्यवहार करायली, खायली, हसायली, रडायली, पण ती देहात आणि व्यवहार इंद्रियाचा असतो. इंद्रियाच्या व्यवहाराला ओळखत नाही, कारण तिने ओळखलं ईश्वराला. संबंध विषयाचा नाही, व्यवहाराचा नाही, संबंधाचा. व्यवहार जरी केला तर अभिन्न तो त्याचे, आणि नाही जरी केला तर अभिन्न तो त्याचे. ती भिन्न होतच नाही, व्यवहारात राहतच नाही, तिला विकार होतच नाही.
तिच्या भूषा विद्येवरतच नाही आणि ती भगवंतापासून बाजूला सरकतच नाही. ती वृत्ती ज्ञान वेद चिन्मय म्हणतात. वेदांतामध्ये चिन्मय दैववृत्ती, एकदा देवाकडे, एकदा देहाकडे, एकदा घराकडे, एकदा चिंतेकडे, एकदा विषयाकडे, एकदा दुःखाकडे, एकदा मोहाकडे, एकदा पापाकडे. एका ठिकाणी असते का मन? आता का मन एका ठिकाणी सांगा. पण जे मन भगवंताला दिलं ते ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराकडे गेलं आणि महावाक्याने ईश्वरमय झालं, ते कुणाला चिटकत नाही. अरे जसं लोणी काढून टाका टाका, दुधात टाका, दह्यात टाका, चिटकत कशाला? तुम्ही हाताला गोल गोळा करून घ्या, हाताला पण चिटकत नाही. चिटकत का गोळा केला? हातावर राहून चिटकत नाही लोणी, त्याचा व्यवहार करून चिटकत नाही म्हणजे असा व्यवहार असावा ज्ञान नसतात. ज्या ठिकाणी व्यवहाराचा संबंध नाही, व्यवहाराचा करता नाही, व्यवहाराचं फल नाही आणि व्यवहार मी केला नाही, ती अनुभूती म्हणजे ज्ञानमय अवस्था. देह माझा नाही तर व्यवहार कुठला माझा? देहाच्या संबंधाने केलेला वृत्तीने व्यवहार देहाचा, देह माझा नाही पंचभूताचा. मग ते व्यवहार माझा कसा झाला? आणि हे कुणाचा? देह का आत्मा काय हे माहितच गेला आधीच. युक्त भूत गेलं निघून गेला बाजूला, प्राण गेला वरी यमाकडं. बाकीचे राहिलेले हाडे जातात पुन्हा बाजूला गंगेला आणि हे जळून जातं अग्नीना. अंश रक्त अलग अलग अलग. आता मन आजार देह, मन बरं उठून त्या सरणावर. मन आता तू माझा रे मन, आणि किती दुःख होतं देहासाठी द्या. दुःख किती देहा धरून तुझा देहानं दुःख कसा तुला म्हणा हे माझा. मग भरोसा पडेल, कारण त्याचा त्यानं बनवला तेच नेणारे. देणारा बी तेच, नेणारा बी तेच, आणि तेच तुझं रूप आहे. ते तुझ्या कळतच नाही ना. जीवाचं स्वरूप काय, शिवाचं स्वरूप काय, मायेचं रूप काय, ब्रह्म म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, न म्हणजे काय, वासना म्हणजे काय, विषय म्हणजे काय, कुठे कळतं? त्रिपुटी कुठे कळते कुणाला? वेदांती भाषाची ओळखच नाही. आणि जेव्हा मग प्राण जातो बाहेर अविद्या अज्ञानी लोकांचा, तो प्राण तरफड करतो, निघत नाही देहात, रोडा तयार निघत नाही. कारण माझा देह वासनेमध्ये असतो, घरात असतो, तो लेकरात असतो, भांड्यात असतो, वस्तूत असतो. मग त्या प्राणाला मनाला निघवतच नाही कुठून, त्यात ना होतात ना. मग घरगत लागतील, हात पाय पडत होते, ते प्राण बाहेर निघत नाही. म्हणून ते दान द्या, त्याचा हात लावा, बामणाला बोलवा, तुझ्या पोराला समोर आणा. जिवंतपणे तुझा आठ बोलत नाही, मरताना कशाला बघायचं? त्याला प्रणव होतो, त्याला न्यायला पुन्हा कुणी शिल्लकच राहत नाही. कुणीच नेऊ शकत नाही बापाचा बाप. कोण नेऊ शकते प्राणच्या ज्ञानी महात्म्याचा? राहतच नाही न्यायला. नेणार कोण? आतल्यात भगवंताच विलीन झाला, पुढी खाली पडली, जीवात्मा परमात्मा एक झाला. संत म्हणते त्याला झाली मोक्ष आहे. तो प्राण त्याचा एकरूप झाला. मनबुद्धी चित्त अहंकार त्या वृत्त्या समर्पित झाल्या. हे भांड खाली रिकाम पडलं. कुठं कापडांना, एकाचा कापडांना काय संबंध त्याचा? जेव्हा अविद्येचा संबंध गेला, वृत्तीनं देहाचा वाद केला. म्हणूनच वेदांत सोपा नाही आणि सहज कळ्यासारखं पण. प्राण नावाची पेंडी बांधोनी झाडी उडी, मध्यमे माझी प्राण नावाची उडी. प्राण म्हणजे जो आपण श्वास घेतो आणि जो प्राण जिवंत असतो श्वासामुळे, तो ध्यानामध्ये ती वृत्ती, ती मध्यमा, आपले जे काही केंद्र आहेत ना योगाचे, पहिल्यांदा जे सुरुवातीला जे मूलाधार केंद्र आहे, त्याच्यानंतर मूलबंध, पुढ्यानबंध, पठीबंध, अज्ञानचक्र, सहस्त्रार, असे 5 केंद्राचं 5 चक्राचं भेदन करून ती वृत्ती जी ज्ञानमय वरी जाते. तो प्राण एकटेला, त्याला म्हणतात कुंडलिनी शक्ती. ती प्राण घेऊन त्या एका चक्रातून वरी जात 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 ब्रह्मरंध्रात येतील. त्यावेळेस सगळे चक्र भेदन करून
आपल्या ईश परमात्म्यात एक रूप होती. योग सफल झाला म्हणतात. तिथे त्या बुद्धीला त्या काय म्हणजे काय शब्द वापरली त्याच्यामध्ये ईश्वराचा तिथे प्राण त्याला कुंडली म्हणतात. मेरुदंड असतो मेंदूपासून कमरेच्या हाडापर्यंत एक दंड असतो मेरुदंड. त्या दंडावर 5 चक्र असतात. 5 चक्राचं भेदन करून हा प्राणायामाच्या द्वारे तो प्राण एका एका चक्रातून असं वर जातो. सहस्रांकारामध्ये येतो तिथं परमात्म्याच्या मध्ये लीन होतो. तेव्हा योग साधला जातो म्हणतात. ती योग साधना आहे. त्याचे उदाहरण नाही मी तुम्हाला एवढं सांगितलं कारण तुम्हाला माहितच नाही. योगाचं माहित नाही, ध्यान माहित नाही. ध्यानामध्ये सुद्धा वृत्ती मग्न होती तर हा जड भाव संपतो आपला. वृत्तीचा आणि देहाचा संबंध थांबतो. ध्यानामध्ये आत्मसाक्षात्कार होतो तिथपर्यंत आणि ती बुद्धी त्या सुखामध्ये विलीन होती. पण जेव्हा ध्यान संपलं पुन्हा वृत्ती देहावर येते. पण ज्ञानामध्ये वृत्ती देहावर पुन्हा येत नाही तर देहाचा बाध होतो. ईश्वराचं लग्न होती. तसं दुधात पाणी टाकलं तर काढतात त्याला जाळवून काढतो. दुधातल्या पाण्याला जाळावंच लागतं तर ते पाणी संपतं. तसं अज्ञानाला जाळावंच लागतं तेव्हा अज्ञान संपत. तो पुढे काढी प्राण नवाची पेंडी. प्राण आतून जातो ना एक चक्रात बांधवणी घाली उडी. मध्यमा मूळ केंद्र मध्यमा असं एक चक्राला भेदन करून पुढे जाते. ती योगाची सांगते इथं अर्ध तो पुढे काढी. अर्ध म्हणजे खाली ऊर्ध म्हणजे वरी. प्राण नावाची पेंडी बांधवणी घाली उडी मध्यमा माझी. आता पुढचा मार्ग बंद होतो. ऊर्ध म्हणजे वरचा रस्ता, अर्ध म्हणजे खालचा रस्ता. मग त्या खालच्या मार्गाने जाऊन पहिले चक्र भेदन करते ती उलटणे शक्ती त्यामध्ये माझी होती. आणि हे सगळे योग केल्याशिवाय कळत नाही. शब्द नाही पण फायदा पण नाही. आता सांगावं तरी काय तुम्हाला या ओळीतला योगाचा मार्ग आहे हा. आणि आपण योग करत नाही. अनेक श्वास सांगते अजून विशेष जेव्हा आपण श्वास घेतो तर तो श्वास अक्षरून पूर्ण जात नाही आपल्याला. तेव्हा पूर्ण श्वास घेतो ना आपण तिथं ध्यान लावायला सुरुवात होती. आपण वरच्यावर आपला श्वास आत जात नाही फक्त बरोबर पूर्ण दीर्घ श्वास आपण जर पूजा झाली 100 घेतले ना तर डोळा पण उघडत नाही आपला. इतकं आपण एकाग्र होतो डोळे बंद होतात. मनाचाच टच होतो बघा म्हणतात पण शांताकारं भुजग असायचं पद्मनाभम सुरेश. आता ऐका संकल्प विकल्पाचे लुगडे तांडवणी मन उघडे. संकल्प विकल्पाचे लुगडे तांडवणी मन उघडे. मग त्या मनाचा संकल्प आणि विकल्प बंद होतो. मन उघडत होते. उघडत म्हणजे संकल्प आणि विकल्पामध्ये उत्पत्ती होती का ते बंद झालं आणि मन उघडं झालं. त्याला संकल्प विकल्प रे झालं म्हणजे मन आतून खुल्लं झालं. आणि त्याला दाखलं होतं ना रूप कसं केलंय. संकल्प विकल्पाचे लुगडे पुढे काय म्हणले सांडवणी मन उघडे. त्यानं सांडला संकल्प विकल्प मन उघडं झालं. त्याला उघडं दाखलं होतं. त्यानं संकल्प टाकला विकल्प टाकला. आता संकल्प विकल्प म्हणजे काय पाहिजे मला बासून करायचं संकल्प झाला तर ते केला. आता नाही भेटला विकल्प झाला. मग संकल्प नाही विकल्प नाही. मग मन निराकार झालं आणि ते निरामय झालं. विषयाला सोडून दिलं इच्छेला सोडून दिलं आणि शांत झालं. आणि शांत मनामध्ये भगवंताचं ध्यान केलं. भगवंताचं ज्ञान आलं. भगवंताचं नाम आलं. मग ते मन त्याच्या रस्त्याने तिकडे गेलं. ध्यान लावलं ध्यानाकडे गेलं. नाम घेतलं नामाकडे गेलं नामीकडे गेलं. आणि ज्ञान ऐकलं उगीच पैसे मन उघडं पडलं. संकल्पाचं विकल्पाचं लुगडं गेल्या बाजूला आणि मन कसं झालं कपडा रहित झालं. मग उघडं पडलं. कपड्याने झाकलं नाही. विकल्प तुझा नाही. संकल्प नाही. आणि मन मागच बसलं बुद्धीची. पुन्हा काय म्हणते बघा बुद्धी ही मागेली कडे उगीच पैसे. मग बुद्धी टाकता करत नाही त्रास देत नाही. तर बुद्धीमध्ये फार त्रास होतो. बुद्धी मागेकडे उगीच पैसे शांत बसते. संकल्प नाही विकल्प नाही बुद्धीला कामच नाही. मन असं म्हणते की बुद्धी करते. मनच काय म्हणलं बुद्धी शांत बसते. तिरुपक सुंदर आहे. म्हणून संकल्प करू नका विकल्प करू नका वासनेत जाऊ नका माझं मन नका आणि मीला ठेवून पण जसं आहे तशी स्थिती जैशी स्थिती आहे त्याच्या पडली आहे. कौतुक होतं पायथ्यांची जाती अशा अवस्था जर झाली संकल्प कसा आहे. आम्हाला साधक लोकांना साधने आम्हाला हे आहे ते आहे ते नाही आजकाल काय नाही. श्रेष्ठाची संभाषणे
सांड विजती ऐसे धैर्य राजे जेणे मन प्राण करे असा धैर्याचा जो राजा बनला, असं धैर्य राजा. तुमचा संकल्पच करायचं नाही, कोणती इच्छा ठेवायची नाही, नाही पडतं दुःखच करायचं नाही, विकल्प भाव द्यायचा नाही. मग मन बाजूला जाऊन बसतं. मग अशाला काय म्हणायचं, राजा झाला तू राजा, धैर्य राजे. बघ का, मग ऐशी धैर्य राजे जेणे असं म्हणायचं, धैर्य ज्याने केलं. मन प्राण करणे असं धैर्य मनाच्या ठिकाणी प्राण ठिकाणी करावं तयार. चेष्टाची संभाषणे तांडविती त्या स्वतःला बोलणं सुद्धा नको वाटतं. तांडविती मी तिला बोलणं पण टाकलं मौन. आता आहे का, मग आगवीची सांडी ध्यानाची आतल्या मडी कोंडी जती निरवडी योगियांची. मग अवघीच सडी ध्यानाची आतल्या मडी. मग आतल्या आपले इंद्रिय त्या योगाचा म्हणजे ध्यानाच्या मार्गानं शांत होतात. योगाचा प्रतिरेण विकल्प जातो, संकल्प जातो, इच्छा बंद होती, बुद्धी शांत मार्ग बसती. अशा रोगांचा योगांचा योग मार्ग सुरू होतो बुद्धीचा. मग काय होतं, ध्यानाच्या तुला मडी कोंडी जती निर्वडी योगाची. त्या ध्यानानं तो योगी धैर्याला कोंडून ठेवतो. ते धैर्य वाढतं. मग ते विषय आवडत नाही, विषयाकडे मन जात नाही. ते धैर्य मन असो नसो मन शांत असतं, बुद्धी गप्पी बसलेली असती. ते कुणी केलं, योगानं आणि धैर्यानं. म्हणजे मनाला आणि बुद्धीला त्यानं शांत केलं. आधी इंद्रियाच्या जगात सोडल्या, पुन्हा मनबुद्धीला शांत केलं, योगाचा मार्ग अवलंबन केला आणि बुद्धीला त्या योगातून संकल्पिकातून बाहेर काढलं. असं तू कर. म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगायच. मग आता पुढे बघ. परी परमात्मया चक्रवर्ती गाणीची जवहाती अवलाच न घेता धृती धरिजती जिया. परी परमात्मया चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे राजा. मग असं योगाने कोण झाला, तो चक्रवर्ती राजा बनला, तो योगी. मग परमात्मया चक्रवर्ती सर्वभौम राजा झाला योगानं. योगानं त्यानं जिंकलं. ऐका, उगाणी की जवहाती तवलाच न घेता धृती धीरगती जिया. बघा, ते मन पुराण शांत झाली. तो परमात्मा त्याच्या हातात आला. तो चक्रवर्ती राजा झाला. आणि मग योग त्याला साधल्या गेला आणि ती बुद्धी माझ्यापाशी येऊन थांबली. तसं तू योग आणि ध्यान कर. विकल्प संकल्प बंद कर, पण बुद्धीला शांत कर आणि ध्यानाचा मार्ग अवलंबन कर. मग तू काय होतोस, धैर्य राजा होतो, चक्रवर्ती राजा, सार्वभौम योगी बनशील. मग तुला विषय काही करणार नाही, चित्त विकार होणार नाही, तुला काय आहे आणि काही नाही त्याचं भान पण राहणार नाही. खूप सुंदर आहे ज्ञानेश्वरी, खूप सुंदर आहे. पळाल्यानंतर आणि बांधल्यानंतर धरती अशी हिंमत पाहिजे. धरती म्हणजे बुद्धीची ताकद. धरती येथे सात्विक हे निरुते आई अर्जुनाचे ते कांत म्हणे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, तिचा पती म्हणजे कांत म्हणजे कृष्ण, भगवंत म्हणतात. असं जर धैर्य राहिलं तर तो सुखामध्ये येतो, योगी होतो आणि त्याचं मन पण उघड होतं आणि त्याला माझी भेट होती. ते काय म्हणतो, स्त्रीचा पती, स्त्री म्हणजे लक्ष्मी. निवृत्ती त्याला सात्विक व्रती म्हणतात, सात्विक धैर्य म्हणतात. त्याला योग साधला जातो, त्याला त्याचं योग आणि साधना ध्यान धारणा त्याच्यापाशी असते. त्याच्यामुळे धारणेमुळे संकल्प विकल्प बंद होतो, बुद्धी माग शांत बसते आणि ते धैर्य वाढलं की त्याला तो मला जाणू लागतो, तो माझ्या कशी येतो, सात्विक धैर्य येते. असं धैर्य तो तयार करतो. तो विषयाकडे जात नाही, मला सोडित नाही, विकार होत नाही, विषयासाठी तो रडत नाही. आणि हीच अवस्था आपल्या झाली की आपण कसं करत नाही. आहे का नाही का, हे पण हे पहिला ते तयार होतं आणि मन सावध संसाराला बिलगत नाही.
दोषात अडकत नाही आणि मन जगताला आहे म्हणत नाही. तो परमेश्वर आहे, कारण ते मन परमेश्वरापाशी असतं. योगाच्या मार्गानं, ध्यानाच्या मार्गानं ते मन ईश्वराकडे जात असतं. ते सात्विक धैर्य, विषाकडे जाणं हे तामसिक धैर्य, एककडे येणं हे राजस धैर्य. मध्ये काय सांगतो मला माहित नाही, तुम्हाला चालता बोलता तीन धैर्य, एक सात्विक, एक राजस, एक तमोगुणी. मग कोणतं धैर्य कुणाकडनं येतं, कोणतं धैर्य कुणाकडनं येतं हे तू ऐक, असं भगवंत बोलायला. लहान बेटा कळणं, झेपणं, अनुभवणं तू वाचत आहे. पहिल्यांदा कळायला सांगायलाच कोणी रिकाम नाही. ज्ञानेश्वरी घ्यायला, ज्ञान द्यायला कोणी रिकाम नाही. तुम्ही काढा मोठे मोठे महाराज लिस्ट काढून दाखवा मला, त्याला सांगा म्हणा अमृतानुभव स्वानुभूती ज्ञानेश्वरी सांगा म्हणा. आता पप्पा होते कोण सांगायला कसं येऊन शब्द घटवायला. आज ह्या गावाला उद्या त्या गावाला, उद्या त्या गावाला ते ऐक चांगली ना ते काय म्हणतो म्हणे भगवंत 700 म्हणजे 750 पर्यंतची होती भरती. 50 मध्ये 800 होतील तर बघू 2-3 दिवसात 800 तरी व्हा. पण या तू धर्म कार्यार्थान धृत्याधार्य ते जुन प्रसंगेन फलंकांक्षी रती सा पार्थ राजसी. थोडे जीव करणार बायका खूप कमी माहिती. बायका किती का 20 मार्थान धृत्याधार्य ते जुन प्रसंगेन फलकांक्षी रती सा पार्थ राजसी. मला इच्छा प्रसंगेन फलकांक्षी रती सा पार्थ राजसी. अजून राजसी वृत्ती कशी सांगू. फलाची इच्छा जे क्रिया केली ते फल असा अशा असते. असं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे फलकांक्षी. मग ज्याला फलाची आकांक्षा आहे, कर्मातून काहीतरी भेटा वाटतं, वृत्तीमध्ये विकार होतो आणि विकार वृत्ती विषयाकडे जाते आणि निर्वाकर वृत्ती माझ्यापाशी. खूप सुंदर श्लोक आहे. या तू धर्म कार्यार्थान धृत्या धार्यते जन. आता या तू धर्म कार्यार्थान धर्मा या तू धर्म कार्यार्थात धृत्या म्हणजे तिचे कसे कसे काय काय त्याच्यामध्ये काय काय बुद्धीत असतं. त्यामध्ये 3 असते. धर्म एका धर्म कार्यार्थान धृत्या. काम आणि अर्थ हे 3 पुरुषात साधले जातात. कोणता कोणता धर्म, अर्थ आणि काम. मग तो काम संसाराचा असू शकतो किंवा भगवंताचा असतो. रामनामाची इच्छा असते ना, पुन्हा पापाची इच्छा असते, पुन्हा मोक्षाची इच्छा असते. पण हा काम मोक्षाचा व्यवहाराचा नाही. मग त्याने सांगितलं या तू धर्म कामार्थान धृत्या धार्यते जिन प्रसंगेला फलकांक्षी सापार्थ राजसी. प्रसंगानुसार ती राजसी वृत्ती धर्म अर्थ आणि काम याच्याकडे पण जाऊ शकते. 3 मार्ग ते अवलंबन करू शकते. म्हणजे की धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय पैसा, धर्म म्हणजे विधिविधान आणि काम म्हणजे वासना. ही 3 व्यवहारातून 3 आचरण करते बुद्धी. मग कोणची बुद्धी काम के म्हणजे वासना त्याने फल मागते, मग ती राजसी. आणि जी भगवंताकडे जाते ती राजसी नाही, सात्विक. कोणतं काम भगवंताला प्राप्तीचं आहे, कोणतं काम बुद्धी भगवंतासाठी तरफड करती, कोण भगवंतापाशी जायच्यासाठी तगमग होती, तिच्या अधिकारानुसार डिपेंड नाही. सात्विक बुद्धी, पुण्यवान बुद्धी, अधिकारमय बुद्धी, श्रवणातली बुद्धी, अध्ययनाची बुद्धी, वेदांतयुक्त बुद्धी, ती देहात राहत नाही, जगाला पाहत नाही, अविद्येला धरत नाही, ईश्वराला सोडत नाही. ती सात्विक. ती भगवंताला सोडत नाही, शक्यच नाही. कारण सत्वगुणाचं एकच वर्म आहे, तिला भगवंताची आवड असते. सत्वगुणाची शक्तीच ती आहे, भगवंताची आवड, भगवंताचं कार्य. पण तो गुण पण टाकला तर भगवंता तो गुण सत्वगुणच नंतर टाकावा लागतो. तर त्या गुणातून तिला पुढे जावं लागतं, तर गुणरहित व्हावं लागतं. आणि तेव्हा भगवंताचा मिळाप होतो, ऐक्य होतं. आणि तेव्हा ते भगवंतामध्ये तदाकार होती. तसं साखर पाणी एक झालं की साखर उरत नाही, पण ती गोडी पाण्यात राहते. तसं तिची गोडी मनात येते. ती गोडी म्हणजे सच्चिदानंद. विषय छान आहे बायका, का मी थांबतो, सांगून जायचं. या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिव वर्ग पाय होऊन या शरीरी. बघा तुझी आत्मा हे धारण करतो, होऊन या शरीरी. त्यांनी शरीर धारण केलं ना,
जो होऊन यास एक मिनिट शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही धरी. बघा उदाहरण करतो. काय करतो मग पुन्हा स्वर्ग स्वर्ग संसाराच्या दोही घरी. एक हे घर एक स्वर्गातलं घर. दोन घर काय म्हणतात त्याचं उत्तर दिले त्यांनी. स्वर्ग संसाराच्या घरी नांदे जो पोट भरी ती वर्गोपकाय. त्या दोन्ही परलोक स्वर्गातलं घर ह्या दोन्ही घरामध्ये तो आनंदानं राहतो. का तर त्यानं धर्मानं धर्मावरच श्लोक धर्मानं कार्य धर्म पालन केलं म्हणून त्या दोन घरात तो नांदतो. कोणता एक स्वर्गातलं आणि इथलं कोणतं रजोगुणी. सत्वगुणी ह्या घराला नको म्हणतो स्वर्गाला नको म्हणतो. पण हा रजात आहे पार्थ राजसी. मग तो काय करतो तो स्वर्गातून जातो त्या घरात नाही तर ह्या घरात आनंदाने विषय बघ फळकांक्षी. तो ह्या घरात फुलं बघतो आणि स्वर्गात जाऊन ते सुख बघतो अमृताचा. तो कोण आहे रजोगुणी. पॉइंट एक कळायला तो लागते फक्त पॉइंट कळा. आधी सत्वगुण आहे आणि ते कसं उत्पन्न होतो त्याच काय स्थिती काय हे गुण असलं हे काय त्याचीच फल आहे. त्याच फल आहे सूक्ष्म आहे सोपं नसतंय ग. पण एकच ज्ञानेश्वरी ऐकून कळतच नाही. एकदा दोनदा तीनदा पण लोकांना कळतच नाही. स्वर्ग मनोरथाच्या सागरी त्याच मनोरथ सागरासारखं अथांग असते. ते झाले की ते झाले की ते झाले की ते कळू दे बाप्पा. धर्मार्था कामाच्या तरुवावरी धर्मार्थाने काम तिन्ही तरुव झाडावरती तीन तरफाला धर्म अर्थ आणि काम. धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेने धरे बळ करी क्रिया वाणिज्य. आमच्या जे बायकाने माझ्यात बघून त्याला भावार्थाची सौरी झाली गेले संतापाशी. ज्ञान खाड घेऊन हाती लिंग देहणाशी. ताल माझे भेटू तुम्ही आम्ही भेटू. ताल माझे भेटू तुम्ही आम्ही भेटू. धर्माने न कर्माने नो आम्ही काय. शेवट चालू दे. तीन गोते पाच मचवे त्यावर निजले होते बाच. त्याला तीन गोते त्याला चार पण ह्या गोत्याला तीन आहेत. जे जीवात्मा झोपला तीन देह स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह. तीन काय म्हणलं पाच भूत त्यावर निजले होते. माझं म्हणून त्यावर निजले होते. राम रूप ऐक्य झाले हटले पडले रीते. खाली पडलं रामाचं ऐकलं झालं मनाचं मन देहातून निघालं हे खाली पडलं. ताल माझे भेटू तुम्ही आम्ही भेटू. कर्मणे नो धर्माने नो आम्ही काही. कर्मणे नो धर्माने नो आम्ही काही. ज्ञानदेव म्हणे आम्हा जाणे निना. ज्ञानदेव म्हणे आम्हा जाणे नाही. ताल माझे भेटू तुम्ही आम्ही भेटू. भेटण्यामध्ये ऐक्य पाहण्यामध्ये अंतर आहे. आपण चला बघू मग देवाला बघून येतो पंढरपूरला आळंदीला काय माहितीच नसतं काय नुसतं बघायचं बघून यायचं. तिथं मध्ये भेटू एकमेकाला तुझं भेटलंय माझं भेटायचं का माय खूप अंतर आहे. आणि संत कोण उठणार डोळा सांगा म्हणून मला चिड काय ते भामटे आजकालचे ते काही देत नाही. जगाला ओळखू नये परमात्म्याला ओळखावं. आपण जगाची ओळख येतो ही ओळख आहे ती ओळख आहे. काय माणसाला अभिमान असतो माझी ओळख लई आहे. उदाटक्या देवाची ओळख आहे का तुला.